वरती पहिले तर मी त्यांना किचन करायला सांगितला, किचन ओटा। हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। बाहेरचा जो कामाचा आवाज आहे ना तो व्हिडिओमध्ये येतच राहणार आहे, तर म्हटलं चला मस्त आजपासून डेली रुटीनला सुरुवात केलेली आहे। आता मला नाश्ता बनवायचा होता, मस्त पालक पनीर पराठा, तर मी आधी दाखवलेलाच आहे पण राहुलला खायचा होता, तर इथं मी सर्व तयारी करून घेतली। पनीर आणलेले आहे राहुलने यासाठी, तर तो बोला की पनीर टाकून मस्त पराठे बनवू। तर चला आता खरं तर आता आमच्या घरामध्ये ना एक नाही दोन शेफ झालेले आहे, कारण राहुल दादा पण त्याचा डाएट, त्याच्या रेसिपी त्याच्या स्वतःच्या हाताने बनवत असतो आणि त्याला पण आता किचनची खूप आवड झालेली आहे, स्वयंपाकाची आवड निर्माण झालेली आहे आणि त्याला पण छान छान मस्त आयडिया सुचतात काय बनवायचं कसं बनवायचं। तर आम्ही थोडासा ना ट्रेंड चेंज केलेला आहे आमचा, म्हणजे तो मला पहिले म्हणायचा ना मम्मी आज काय स्पेशल, तर ते आता न बोलता दुसरं थोडंफार वेगळं काहीतरी आम्ही दाखवू तुम्हाला। तर म्हणून मग म्हटलं चला ह्या रेसिपीमध्ये तो सुद्धा माझ्या सोबत आहे, तो सुद्धा मला मदत करणार आहे, तर नक्की तुम्ही संपूर्ण आजचा व्हिडिओ बघा। आजच्या व्हिडिओमध्ये माझं दिवसभरचं रुटीन तुम्हाला शेअर करते आणि पालक पनीर पराठ्याची रेसिपी डिटेलमध्ये येईल तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती येतील, यूट्यूब चॅनलवर पण येईल, तिथे तुम्ही नक्की बघा। इथे मी मस्त आता तव्यावरतीच पालक पनीर पराठा आहे ना छान असा साजूक तुपामध्ये भाजून घेते। साजूक तुपामध्ये लावल्यामुळे तो हेल्दी पण होतो आणि या पिठामध्ये मी पनीर घातलेलं आहे त्यामुळे खूप खूप टेस्टी झालेला होता। तसं तर पालक म्हटलं ना तर सर्वच जण नाक मुरडतात, बऱ्याच जणांना पालकची भाजी आवडत नाही, पण असे पालक पराठे नक्कीच करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। आणि हा पदार्थ फक्त 15 ते 20 मिनिटातच बनवून होतो, याला खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि गरमागरम पराठे तुम्ही चटणीसोबत दह्यासोबत किंवा नुसतेही खाऊ शकतात। इथून पुढे माझ्या रोज तुम्हाला रेसिपी येतील, त्यामध्ये हेल्दी पौष्टिक आणि टेस्टी पण असतील आणि सोप्या पद्धतीमध्ये सर्व काही रेसिपीज मी तुम्हाला सांगेल दाखवेल। तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण मी टाकते व्हॉइस ओव्हर करून, म्हणजे तुम्हाला सर्व काही पदार्थांची नावं पण कळतील आणि इंस्टाग्रामवरती मी मस्त गाणं टाकते आणि मग रील पोस्ट करत असते, तर तिथेही तुम्ही नक्की बघा। तर छान आता इथे सर्व काही तयारी मी करून घेतलेली आहे आधी आणि स्टँड वगैरे लावलेला आहे। राहुल दादा मला मदत करतो माझ्या कामामध्ये, तोही मला हेल्प करतो आणि छान आम्ही दोघे मिळून हे सर्व काही बनवत असतो। सध्या आता मी मोबाईलमध्ये शूट करत नाही रेसिपी, पहिले मी मोबाईलमध्येच करायची, पण राहुल दादा बोला की आता आपण कॅमेऱ्यामध्ये रेसिपी शूट करत जाऊ, कॅमेऱ्याची क्वालिटी छान असते, त्यामुळे मग आता तो शूट करतोय। तर अशा प्रकारे आमचं हे शूटिंग वगैरे चालू आहे। इथे किचन ओट्यावरती जरासा पसारा दिसतोय तर त्याला इग्नोर करा, कारण त्या वस्तू ठेवायला दुसरीकडे जागाच नाही आहे। बाजूला पण एक टेबल आहे पण त्यावरती पण बरीच गर्दी आहे सामानांची आणि हे सर्व काही किचनवरती मला जवळच लागत असतं, त्यामुळे मग मी तिथेच जागच्या जागी ठेवलेलं आहे। सर्व मसाल्याचे पॅकेट वगैरे ते मला रोज रेसिपीमध्ये दाखवावे लागतात, त्यामुळे ते ओव्हनवरती ठेवले गेले आहे। हे कोणतं दही आहे तुझं? अगं हे योगर्ट आहे, चांगलं लागतं, हेल्दी। आंबट आहे का? आंबट नाही, दही नाही आहे, ते योगर्ट आहे, म्हणजे थोडं हेल्दी आहे दहीपेक्षा, म्हणजे दही सारखंच आहे। कसा आहे? एक नंबर आहे पराठा, छान आहे ना, आवडले तुला? मस्त आहे, हेल्दी पण आहे नाही का, खूप फक्त माझा कमी तुपाचा तेलाचा आहे त्याच्यामुळे हेल्दी। तर आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला, तर सगळ्या काकांना, मावशींना, मामांना, मामीला, भावांना, बहिणीला, आजीला, बाबांना, सगळ्यांना गुड आफ्टरनून, सगळ्यांना शुभ दुपार। शुभ दुपार सगळ्यांना। आणि आता इथून पुढे राहुल दादा पण तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये दिसेल माझ्यासोबत, आमचा घरातला दुसरा शेफ येतो। आलं पाहिजे प्रत्येकाला, काही ना काही बनवता आलं पाहिजे। तर आता मी पण खाऊन घेते, भूक लागली मला, पण जोरात करू का? राहू दे जोरात। चला मी पण माझ्यासाठी इथे मस्त ताट तयार करून घेतलेलं आहे। तर मी इथे एक पराठा, थोडंसं दही घेतलेलं आहे, हे दही नॉर्मल दही आहे पण खूप जास्त आंबट नाही, विकत्रीचंच आणलेलं आहे राहुलने, आणि थोडासा साधा भात होता,
साधा राईस तो मी गरम करून घेतलेला आहे आणि छान माझं हे जेवण चालू आहे आणि खूप छान झाला पराठा, मलाही आवडला. त्यानंतर मग 4:30-5 वाजले होते, तर मला चहा करायचा होता, कारण वरती जे कामगार लोक असतात ना त्यांच्यासाठी मला सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला चहा बनवावा लागतो. मस्त त्यांच्यासाठी चहा इथे गाळून घेतला. चला तर आता मी तुम्हाला थोडंफार काम दाखवते माझ्या घराचं. खरं तर मला आहे ना असं झालं आहे की माझा किचन ओटा कधी तयार होईल, आणि मी त्यांना बोलली की पहिले तर मला किचन रेडी करून द्या. आणि त्यासाठी मी आज मार्केटमध्ये गेली होती, म्हणजे एक शॉप आहे तिथे गेली होती. तिथून मी हे सिंकचं भांडं घेऊन आली, तर तुम्हाला दाखवते. तर हे भांडं मला जवळपास 4,000ला पडलं आणि मला आवडलं हे व्हाईट रंगाचं असल्यामुळे. म्हणजे यामध्ये ब्लॅक पण होतं, पण मला ते ब्लॅक नको होतं आणि मी स्टीलमध्ये नाही घेतलं. हे जे कोटिंग दिसतंय ना तुम्हाला हे वेगळंच आहे. यामध्ये भांड्यांचा आवाज जास्त होत नाही म्हणून मग मी हे घेतलं. आणि इथे किचन ओट्याला जे ग्रेनाईट लावतात ना, ब्लॅक ग्रेनाईट, ते सर्व काही कटिंग करायचं काम चालू आहे. आधी तर ब्लॅक ग्रेनाईट असं उभं करून घेतात. आता पहिले तर हे सर्व काही मोजमाप करून अशा प्रकारे कट करून घेतात. त्यामुळे ह्या मशीनचा आहे ना दिवसभर आवाज चालूच असतो. सध्या आता 2 महिने तरी हा आवाज आम्हाला ऐकावाच लागणार आहे. तर अशा प्रकारे ते कटिंग करण्याचं काम चालू आहे. आणि वरती POPचं काम आमचं बंद झालेलं आहे सध्या, कारण खाली लादी बसवल्याशिवाय POPचं काम पूर्ण होणार नाही. POP अजून बाकीच आहे बरीचशी. तर हे बघा असं पाणी ओतून ह्या कडप्प्यांना असं कट केलं जातं आहे, तर ते काम पण चालूच होतं. चला आता मी वरती आलेली आहे. म्हटलं चला बऱ्याच दिवसांपासून घराचा व्हिडिओ काही टाकला नाही, घराचं काम कुठपर्यंत आलं ते दाखवते. 2-3 दिवसापासूनच काम चालू झालेलं आहे. तर वरती पहिले तर मी त्यांना किचन करायला सांगितला, किचन ओटा. तर इथे किचनचं जे ग्रेनाईट आहे ना ते टाकलेलं आहे. तर माझा किचन जास्त काही मोठा नाही, छोटाच आहे, पण केल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण मी खूप प्लॅनिंग करून किचन बनवते. आणि आमच्या ज्या खिडक्या आहे ना विंडोज, त्याला पण आहे ना हे बघा मार्बल लावलेलं आहे त्यांनी. ग्रेनाईट आम्ही हे जे आहे ना ते ब्लॅकमध्ये घेतलेलं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे पूर्ण हे लावलेलं आहे, वरपर्यंत लावलेलं आहे. आणि याला जरा सपोर्ट दिलेला आहे खाली अशा प्रकारे. आणि हे सिंक आहे आपलं किचनचं. तर मी घेताना असं घेतलं आहे थोडंसं व्हाईट, म्हणजे व्हाईट आर्टिफिशियल मार्बल आहे माझा, त्यामुळे मग मी हा घेतला. आणि हे बघा इथे पूर्ण लावून झालेलं आहे, पण तिकडची जी विंडोज आहे ना त्याचं अजून वरचं लावायचं बाकी आहे इथे. तर त्यालाही सपोर्ट देतील, तेही लावतील अशा प्रकारे. आणि आमची ना POP अशा प्रकारे आहे. तर तुम्ही म्हणाल ताई जरा वेगळीच दिसते POP. किचनची POP सिंपल आहे. इथे फक्त 6 लाईट येतील, हँगिंग लाईट येतील. आणि देवघराला पण आहे ना POP करायची आहे, म्हणजे मध्ये टाईल्स लावायचे होते आधी, पण ते कॅन्सल करून आता तिथे जिप्सम लावलं जाईल. आणि किचनला पण अजून फर्निचर येईल वरती, त्यामुळे पूर्ण काही टाईल्स लावायची नाही आहे. तिथे पण खाली फक्त जो ओपन स्पेस असेल ना तिथे आम्हाला टाईल्स लावायची. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही POP खूप अशी डिझाईनची केली आहे, ते तुम्हाला बॉक्स दिसत आहे, पण ती POP केल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण आमच्या जावयांचं ते डोकं आहे, कारण पूजाच्या मिस्टरांनी ना POP ठरवली, तर त्यांनी 2-3 POPची डिझाईन मिळून ती करायला सांगितलेली आहे. थोडीशी डिफिकल्ट आहे, म्हणजे अवघड आहे करायला, पण केल्यानंतर नक्कीच तुम्ही बघा. आता तरी सिम्पल ट्रेंडिंग चालू आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या बंगल्यांना बघितली मी POP सिम्पल असते, पण ही थोडीशी वेगळ्याच प्रकारची आहे. तर मी तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर दाखवेलच नक्की. बेडरूममध्ये पण सिम्पल करणार आहे मी, आणि इथेच फक्त हॉलमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीची POP करतो आहे. आणि किचनची पण POP सिम्पल आहे. आता किचनचा जो हा दरवाजा आहे ना इथे पण आम्ही मार्बल लावलं, कारण उडन लावलं असतं तर पावसाचं पाणी आल्यानंतर ते इथे चौकट खराब होईल आपली. आणि दरवाजा आम्ही बाहेर ओपन करणारा केला आहे, कारण मग इथे देवघराची भिंत आहे ना, तर याला दरवाजा लागेल. आणि एक काम असं आमच्याकडून चुकलं की इथे त्यांनी प्लॅस्टरही केलं, कलरही दिला, तर इथं टाईल्स होती, वुडनची टाईल्स लावायची होती पूर्ण या भिंतीला. बाहेरून गॅलरीला मस्त छान वाटली असती, पण आता ते म्हणतात की होणार नाही, कारण ते फासे मारावे लागतात, तर टाईल्स छान मस्त बसते, नाहीतर मग कालांतराने ती खाली येते. तर म्हटलं ठीक आहे, तशी पण बॅक साईड आहे घराची, इतकं काही विशेष नाही. म्हटलं चला जाऊ द्या, टाईल्स आम्ही आणली तर ती चेंजिंग करून आणू. आणि खाली आपण टाईल्स सांगितलेली, इथे खाली गॅलरीमध्ये टाईल्स आहे,
गॅलरी माझी छोटीच आहे. इथे पण मला लोखंडीच ग्रिल लावायची आहे. त्यांनी स्टील सांगितली, पण मी बोलली की लोखंडी लावा आणि बाहेर पुन्हा झाडं वगैरे लावायला तिथे पण मला जागा करायची. तर आत्ता सध्या कलरचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे. एक हात राहिलेला आहे, म्हणजे एक हात दिला आहे, एक हात राहिलेला आहे. आणि इथे वरती सर्व फर्निचरचं कॅबिनेट करायचं आहे, त्यामुळे इथे टाईल्स लावली नाही आणि खाली फक्त थोडीशी टाईल्स येईल. मला वाटतं इथपर्यंत आपले कॅबिनेट असतील, म्हणजे मला इथे कप्पे करायचे, सेंटरला इथे चिमणी येईल आणि तिकडे पण मला एक कप्पा करायचा आहे मोठा. तर त्यामुळे आम्ही पूर्ण काही इथे टाईल्स लावत नाही आहे. खाली लावायची पूर्ण टाईल्स, खाली लागल्या जाईल टाईल्स. आणि किचन ओट्याचं थोडंसं तुम्हाला सांगते काय झालं. तर हा जो ग्रेनाईट आहे ना, हा 2 फुटाचा बसवलेला आहे. नॉर्मली हा 2.5चा असतो, कारण इथे आपलं सिंक असतं भांडी घासण्याचं. पण मी इथे त्यांना सिंक टाकायला सांगितलं नाही, कारण हा स्पेस आहे ना जरा मला कमी वाटला, कारण इथे शेगडी येते आणि इथे सिंक येतं, त्यामुळे मग सिंक इथपर्यंत आलं असतं आणि मला खूप छोटी जागा मिळत होती इथे. त्यामुळे मी त्यांना बोलली की सिंक मला तिकडे पाहिजे, म्हणून मी ह्या दिशेला केलं. तर ही दक्षिण दिशा येते, इथे चालतं, फक्त आग्नेय कोपऱ्यामध्ये चालत नाही. तर सिंकच्या वरती मग इथे ॲक्वाचं मशीन वगैरे काढायला पॉईंट काढलेले. इकडे पण ही जी भिंत आहे ना, तर इथे माझं फ्रीज येईल. फ्रीज मी मोठंच घेणार आहे, तर ते फर्निचर करताना आणेल तेव्हा इथे मी चिमणी बसवणार आहे, कारण इथे खिडकी नाही. आता बऱ्याच ताई म्हणतील इथे खिडकी पाहिजे, पण मी खिडकी का काढली नाही त्याचं बरंचसं कारण सांगितलं आहे. आणि नंतर तुम्हाला जेव्हा मी पूर्ण किचन दाखवेल ना, तेव्हा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर म्हणून मी खूप प्लॅनिंग करून किचनचं काम करते. अगदी छोट्या जागेमध्ये खूप सुंदर असा किचन मी तयार करायचं बघते, तर नक्कीच तुम्हाला ते आवडेल. तर आता याच्यावरती ना ग्रेनाईटवरती आर्टिफिशियल आजच ते लावतील, तेव्हा तुम्हाला परत दाखवेल मी. आर्टिफिशियल मी व्हाईटच घेतलेलं आहे, पूर्ण प्लेन व्हाईट आहे. आणि त्यामुळे मी हे सिंक पण आहे ना व्हाईट घेतलेलं आहे. आता वरती ना वाळू वाहत आहे, खूप पसारा आहे. हा सर्व तुम्हाला नाही दिसणार, कारण इथे मला आता त्यांना लादी बसवायची. बाहेरचा इथला आवाज येतोच आहे मशीनचा. तर चला, इतकंसं माझं घराचं काम झालेलं आहे आणि घराच्या कामाला वेळच लागतो. खूप बारकाईने हे सर्व काही करावं लागतं. आता ह्या कडाप्यांवरती आहे ना त्यांनी वाळू पसरवून ठेवलेली आहे, अशी थोडासा जाड थर दिलेला आहे आणि यावरती आपलं आर्टिफिशियल जे आहे ना ते वरती आणलेलं आहे. तर हे बघा, हे आर्टिफिशियल आम्ही ना नाशिकवरूनच आणलेलं आहे. तर याची ही खालची साईड पण व्हाईटच आहे आणि खालच्या साईडनेच ते असं कट करून घेत आहे त्यांनी. आणि आता ही जी वाळू पसरवलेली आहे ना, तर त्यावरती त्यांनी असं पातळ सिमेंट केलेलं आहे. ते सिमेंटचं सर्व पाणी आता त्यावरती पसरवून टाकताय, जेणेकरून जो आर्टिफिशियल मार्बल आम्ही आणलेला आहे ना तो त्याला छान असा पक्का बसेल. तर आम्ही ना व्हाईटमध्येच घेतलेला आहे, मी तुम्हाला नंतर जवळून दाखवेलच. आणि बसवल्यानंतर खरंच खूप छान दिसत होतं ते आर्टिफिशियल मार्बल, मला खूप आवडलं. त्यानंतर मग मी खाली आली, कारण ते लोक गेलेले होते, बाकीचं काम ते उद्या करणार होते. म्हटलं चला मस्त थोडंसं टरबूज खाऊया. तर आज मी एक रील बघितली टरबूज कट करण्याची, तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवू. नॉर्मली आपण टरबूज असं आडवं कापतो आणि त्याचे लांब लांब काप करतो, आणि ते लांब काप खायचं म्हटलं ना तर मग होटांजवळचा सर्व काही भाग आहे ना खराब होतो आपला खाताना. तर म्हटलं चला तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कट करून दाखवते. तर हे बघा, टरबूजचे ना असे चौकोनी काप करायचे, म्हणजे आपण चेक्स म्हणतो ना, अशा प्रकारे रेषा मारून घ्यायच्या सुरीने आणि छोटे छोटे काप करायचे, लांब लांब काप न करता. आणि खूप छान लागतात हे काप खायला पण, आणि असे हातात घेऊन पटकन ते खाता पण येतात. तर पुढे तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा किती छान व्यवस्थित त्याचे काप झालेले, आपलं तोंड पण व्यवस्थित राहतं, म्हणजे खराब होत नाही खाताना. आणि लहान मुलांना पण तुम्ही द्याल तर लहान मुलं पण व्यवस्थित खातील, पूर्ण साल काढायची गरज नाही आहे. अशा प्रकारे मी हे कट करून घेतलं. आता चला म्हटलं मिस्टरांना एका प्लेटमध्ये देते मी. तर हे बघा, मिस्टरांना यावरती मीठ टाकून खायला आवडतं, तर मग मी यावरती थोडंसं मीठ पण स्प्रेड केलं आणि त्यांना खायला दिलं. तर खरंच त्यांनाही आवडलं. सध्या उन्हाळा आहे, पण मला जास्त तहान लागत नाही, माझ्याकडून आहे ना खूप जास्त पाणी पिलं जात नाही, म्हणून मग मी रोज टरबूज खाते दुपारी किंवा मग संध्याकाळच्या वेळेला. आणि आमच्या घरातल्या गव्हाच्या गोण्या अजून पण काही शिल्लक आहे, निम्म्याला वर आमचे गहू विक्री झालेले आहे, पण थोडेफार शिल्लक आहे. तर ते आम्ही जर कोणी आलं तर मग त्यांना देऊन टाकतो. आणि हे बघा,
टरबूज खायला एकदम सोपं वाटतं असे काप केल्यामुळे. तर ही रील मला राहुलनेच दाखवली की मम्मी टरबूज कापताना अशा प्रकारे कापत जा, म्हणजे खायला खूप छान वाटतं, म्हणून मग मी असे कापले. आम्ही आलो. तरीच म्हटले आज सकाळपासून तुम्ही आले नाही भेटायला. त्याला बाप्पाला पाहू द्या आधी. तो आल्याला गणपती बाप्पाला पाहतो. जाय बाप्पाला पाय. आजी तो कॅलेंडर कर का नीट पूजा भिंतीचा. त्याला पहिले गणपती बाप्पाला पाहायचं राहतं. मंगल मलती. कुठं जायचंय तुला? बाप्पाला जायचंय आजी सोबत. हे बघा आपला सर्वांचा लाडका लाडू आलेला आहे सर्वांना भेटायला. आज मी सकाळची वाटच पाहत होते, म्हटले सर्वांना आपल्या लाडूला बघायचं ये. काय रे लाडू बाळ? ते बघ सर्व आजींना बोल गुड मॉर्निंग. गुड इव्हिनिंग. संध्याकाळ झाली आता. मी चाललो बाप्पाला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाणार आहे. आपला लाडू आज गुरुवार आहे ना, त्यामुळे माझे केस चालू गेले. अगं मी व्हिडिओ बनवत होते, एडिटिंग करत होते. काय लागतं? तुझा मोबाईल हातातला बघितला ना. मम्मा का जायचंय का तुला? मग काय पादे ना मला छन पादे ना. याचं लक्ष कुठे ग? पंखा. अरे बापरे पंखा चालू झाला. तू माझ्याशी आज बोलणार नाही का? माणसं म्याव म्याव म्याव. तुझी माव बघ. आपण असली माव आणू बर का. तुला असली माव आणायची ना. म्याव म्याव. कशी गागती माऊ? म्याव 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 म्याव. आमच्या लाडूला आहे ना एलिफंट कार्टून खूप आवडतं. पडली माऊ. म्याव. पिल्लू पडून गेली माऊ. आता का करायचं? आता आमचा लाडू आहे ना मस्त अन्नप्राशनच्या दिवशी काय काय खाणार आहे? काय खाणार आहे सांग बरं सर्व आजींना. तुला काय आवडतं सांग. काय आवडतं? काय खाणार तू सांग. काहीतरी बोलत येते मला काही कळत नाही. अरे मम्मा चालली नाही. मम्मा इथेच आहे. उभी ना, त्याला असं वाटतंय बसली पाय. ही बघ बसली मम्मा. कुठं जायचं? आजी सोबत. हो तुझ्या पाहिलं ना आई किती कळते. अंधार. काय झालं? आज आजीकडे यायचं नाही का तुला? बसली ना ग. मी कधीची उभी होती, त्याला वाटत आता काय झालंय आमच्या लाडूला आहे ना सतत हिंडायची सवय लागली बाहेर. लाडू आजीसोबत मस्त केंद्रात गेला महाराजांच्या दर्शनाला आणि पूजा मार्केटमध्ये गेली होती. तिचं थोडं काम होतं तर येताना तिने आमच्यासाठी पण पाणीपुरी आणली. ती मार्केटमध्ये गेली ना तर पाणीपुरी नाही तर काहीतरी खाऊन येतेच. आणि तिला माहिती आहे की मम्मीला पण पाणीपुरी खूप आवडते. मी पण जास्त पण नाही, पण महिन्यातून एकदा पाणीपुरी खाते. तर पाणीपुरी मला खरंच खूप आवडते. आणि मी जास्त आंबट पदार्थ खात नाही. मला युरिक ॲसिड वाढलं होतं त्यामुळे, पण माझं युरिक ॲसिड कमी झालेलं आहे आता. तर मी बरेच दिवस जास्त काही आंबट पदार्थ घ्यायचं टाळायची. त्यामुळे मग कधीतरी मी थोडंफार आंबट खाते आता, कारण आत्ता मला काहीच त्रास होत नाही म्हणून मी खाते. तर मी त्यावरती पण एक व्हिडिओ करेल. माझं युरिक ॲसिड मी कसं कमी केलं ते नक्कीच तुम्हाला शेअर करेल. चला मस्त आता पाणीपुरीचा बेत आमचा इथे झालेला आहे. पाणीपुरीचं जे पाणी आहे ना ते प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये त्यांनी दिलेलं होतं, तर ते मी काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलं आणि मस्त त्यासोबत बटाट्याची चटणी, रगडा, त्यासोबत छोले पण होते थोडेसे बॉईल केलेले आणि पाणीपुरीसोबत शेव पण दिली होती. तर मिस्टरांना आता एक एक करून भरून देते आणि मी पण खाते. चला तुम्ही पण मस्त व्हिडिओचा आनंद घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्या अशाच नवीन नवीन रेसिपीसह आणि व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.